नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग आहे गर्भसंस्काराचा. गर्भसंस्कार असं म्हटलं की बऱ्याचदा ते फक्त बाळाच्या आरोग्यासाठीच उपयोगी पडतात असा समज झालेला दिसतो. परंतु गर्भसंस्काराची व्याप्ती ही त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. यात गर्भधारणा होण्यापूर्वी भावी आई-बाबांचं आरोग्य चांगलं करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यानंतर गर्भवती स्त्रीचे 9 महिने कोणत्याही कॉम्प्लिकेशनशिवाय पार पाडावेत यासाठी सुद्धा अनेक योजना केलेल्या असतात. गर्भारपणाच्या शेवटी स्त्रीच्या रक्तामध्ये साखर थोडीशी वाढणं हे खरं पाहिलं तर स्वाभाविक असतं. त्यासाठी काही फार मोठं औषध घेण्याची गरजच नसते. परंतु आजकाल एकंदरच ब्लड शुगरची भीती सगळ्यांच्या मनामध्ये ठसलेली असल्यामुळे गर्भवतीतही थोडीशी साखर वाढलेली आढळली की लगेचच साखर पूर्णपणे बंद करा, शतावरी कल्प अजिबात घेऊ नका, दूध तूप वगैरे गोष्टी खाऊ नका असे भलतेच सल्ले दिले जातात. आणि त्यातून गर्भवतीचं शिवाय बाळाचं मोठं नुकसान होत असतं. शेवटच्या 3 महिन्यांमध्ये ही एक साधी घरगुती रेमेडी घेतली तर त्याचा रक्तातील साखर वाढू नये यासाठी उत्तम उपयोग होताना दिसतो. यासाठी आपल्याला लागतात फक्त 2 गोष्टी. एक म्हणजे ताजा आवळा आणि दुसरी म्हणजे ओली हळद. एक आवळा किसून घ्यावा, गाळणीच्या मदतीने रस काढावा. साधारण 2 पेरा एवढी ओली हळद सुद्धा किसून घ्यावी आणि त्याचाही रस काढावा. आता हे मिश्रण रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावं. शेवटच्या 3 महिन्यांमध्ये हा उपाय केल्यामुळे रक्तशुद्धी तर होतेच, लिव्हर फंक्शनमध्ये सुधारणा होतं, शिवाय रक्तातील साखर वाढण्याची भीतीसुद्धा राहत नाही. आजकाल ताजे आवळे जवळजवळ वर्षभर मिळतात, पण ओली हळद मिळत नसेल तर हळदीच्या ऐवजी पाव चमचा हळदीचे चूर्ण टाकलं तरी सुद्धा चालतं. गर्भसंस्कारातील अशाच अजूनही अनेक महत्त्वाचे आणि अनुभवसिद्ध उपाय जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.